नाशिक महानगरपालिकेच्या नाशिक रोड विभागीय मनपा कार्यालयात नुकतीच प्रभाग सभा सभापती रमेश धोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली तर विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन, नगर सचिव संजय नेरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। तब्बल 4 वर्षांनी झालेल्या पहिल्याच प्रभाग सभेत नागरिकांच्या प्रश्नांसाठी सर्वच नगरसेवकांनी प्रशासनापुढे प्रभागातील आपापल्या भूमिका मांडल्या। परंतु सद्यस्थितीत जिव्हाळ्याचा असणारा प्रश्न तो म्हणजे पाणी। कारण नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं घोषित करण्यात आलंय की दर शनिवारी पाणीपुरवठा हा बंद राहणार आहे, परंतु हाच पाणीपुरवठा रविवारी सुद्धा पाणीपुरवठा विभागाकडून योग्य प्रकारे होत नसल्यानं नागरिकांवर पाण्यासाठी वणवण तसंच भटकंती करण्याची वेळ आली आहे। याच गंभीर प्रश्नावर प्रभाग क्रमांक 21च्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका श्वेता निर्मल भंडारी यांनी प्रभाग सभेत पाण्यावर प्रश्न उपस्थित करून पाणीपुरवठ्याचे अधिकारी हे नगरसेवकांचे फोन पण उचलत नाहीत आणि नागरिकांना वेळेवर पाणी तसंच पाण्याचे टँकर उपलब्ध करून देत नाहीत असा आरोप केला। नाशिक रोड विभागात प्रभाग 6 आणि टँकर देखील 6 असा सवालच त्यांनी उपस्थित केलाय। तर पाणीपुरवठा आणि उद्यान विभाग हे 2 विभाग मिळून कॉन्ट्रॅक्टर हा हे 6 पाण्याचे टँकर झाडांना पाणी देण्यासाठी देखील वापरतो आणि प्रभागात पाणी पुरवठा करण्यासाठी देखील वापरतो। सदर ट्रॅक्टरची संख्याही कमी पडत असल्यानं नागरिक संताप व्यक्त करताय, अशी भावना भंडारी यांनी यावेळी व्यक्त केली। सुट्टी असते, एवढी सुट्टी राष्ट्रपतीलाही नाही, यांना कंपल्सरी सुट्टी आहे। शनिवारी पाणी येत नाही, स्लम मध्ये किती लोक स्टोअर करू शकतात? इनकेस जर इमर्जन्सी असली, टँकर लागतं, टँकर मागितले तर हे स्पष्ट नाही म्हणतात की शनिवार रविवार आम्ही नसतो, आम्हाला सुट्टी असते। मग काय करायचं? आणि प्रभागात एकच टँकर, त्यात 4 नगरसेवक, टँकर भरायला जातो तेव्हा 1 तास, खाली करायला 2 तास, परत रिपीट करायला जाईल त्याला 1 तास, तर दिवसभरातून हे टँकरच्या किती फेऱ्या मारणार? संबंधित पाणी पुरवठ्याचं कोणाला काही माहिती? मग आम्ही कसं पाणी पुरवायचं? लोकांना पाणी कपाट येते मान्य, पण टँकर नाही देणार, हा कुठला रोल आहे तुमचा? करून मॅडम वाटलेली तिथं आपल्याला टंचाई भासवते की तुमचा प्रॉब्लेम नसेल त्याची आपण थोडीफार करतो। प्रभाग 6 आणि टँकर पण 6, वरतून पाणी येणार नाही, पाणी कपाट येते मान्य आम्हाला, पण टँकर पण देणार नाही, हे कसं काय मान्य? रविवारी येत नाही, रविवारी देतो आपण, रविवारी पण देत नाही। या रविवारी प्रॉब्लेम झाला, मागच्या रविवारी आता या रविवारी झाला, 4-5 मागच्या रविवारी झाला। सभापती महोदय, तुम्ही त्यांना शनिवार रविवार पाणी देण्याचं सांगा, टँकर पुरवण्याचं सांगा, कारण स्लममध्ये पाणी ते एवढं स्टोअर करू शकत नाही, त्यांना द्यावंच लागेल आणि द्यायला सांगा। दुसरं, जेव्हा खाले साहेब हे 2-2 महिने होऊन जातात तरी इस्टिमेट लवकर देत नाही। यांनी जर आम्ही निवडून कशासाठी आलोय? लोकांची कामं करण्यासाठी, लोकांना जे शब्द दिलेले आहे त्याच्यासाठी निवडून आलेलो आहे आणि आम्ही नवीन नगरसेवक आहे, आमच्याकडून पण लोकांच्या काहीतरी अपेक्षा आहे। जर आम्ही त्याच पूर्ण करू नाही शकलो तर मग काय करायचं? पुढे यांच्याकडे चक्रा मारायच्या का दिवसभर? मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।